हॅलो, आज सोमवार आहे आणि मी निघाली आहे हॉस्पिटलला. जसं की गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की माझी ट्रीटमेंट चालू आहे. खूप अंगाला खाज आणि लाल लाल चट्टे पडलेत, त्यामुळे ती माझी ट्रीटमेंट चालू आहे. इथं आल्यानंतर इथं खूपच गर्दी होती काही, आणि मी कॉल करून आले होते की किती वेळ लागेल माझा नंबर यायला. तर सांगितलं त्यांनी 1 ते 3च्या आत या. मी बरोबर 1 वाजता पोचले. तिथं पोचल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की 2:30 वाजता तुम्ही या. मग मी खाली आले. हे गेले होते गाडी पार्किंग करायला. पार्किंगमधून मी इथं येऊन थांबले. मग मी वेटच करत होते त्यांचे. ते आल्यानंतर मग आम्ही गेलो कॅन्टीनला, नाश्ता केला. इथं आम्ही नाश्ता केला आणि मग बराच वेळ 2 तास तर आम्ही असंच टाईमपास केला तिथं बसून. मग परत आलो. 3 वाजले होते. 3 नाही, 2:45 झाले होते. इथं आलो. बराच वेळ लागला आम्हाला. तासभर तर आम्हाला बसूनच ठेवलं, कारण की नंबर एवढे होते. कंटिन्यू पेशंट चालूच होते. एवढे नंबर होते की 4 वाजले. 3 ते 4 झाले, पण माझा नंबर काय आला नाही. मग 10 मिनिट मी ते मॅडमला म्हणलं की मॅडम प्लीज बघा ना, खूप वेळ झाला आहे, आमचा नंबर अजून आला नाही. शेवटी मॅडमने आम्हाला घेतलं आत घेतल्यानंतर डॉक्टरचा पत्ताच नाही. डॉक्टर दुसरे म्हणजे तिथून आतमधून रस्ता आहे, दुसरे कॅबिनमध्ये होते, दुसरे पेशंट बघत होते. इथं पण आम्ही बराच वेळ नाही, एक 10 मिनटं आम्ही इथं वेट केलं डॉक्टरांचा. मी बोरच होत होते. त्यानंतर शेवटी आमच्या झाले, डॉक्टरांना भेटलो आणि आम्ही बाहेर हॉस्पिटलमध्येच आहे, हॉस्पिटलच्या बाहेर पडलो. इथं कोणतरी ऑफ झालं होतं आणि त्याचे नातेवाईक वगैरे खूप रडत होते. खूप वाईट वाटलं ते बघून की जिंदगी कशी आहे बघा. सगळे रडत होते, ते बघून वाईटच वाटलं. बाहेर पडल्यानंतर देवाला प्रार्थना केली की खरंच कोणाला कधी दवाखान्यात यायची वेळ नाही लागो, बेकार असतो हॉस्पिटल. मला खूप अनुभव आलेला आहे. म्हणजे माझे मम्मी पप्पा आता दोन्ही नाही आहेत त्या जगामध्ये, आणि माझी सासूबाई पण नाही आहेत. त्यांच्या टायमिंगला मी खूप हॉस्पिटल बघितलं, खूपच जवळून बघितलं आहे. त्यामुळे मला खूप हॉस्पिटलची खूप भीती वाटते आणि जेवढं होईल तेवढं मी दुर्लक्ष करते. पण पर्याय नसतं, जेव्हा आपण आजारी असतो तर पर्याय नसतो. इथं आम्ही बाहेर पडलं, हे मला हसवत होते गाडीवर गाणं बोलून. मग आम्ही आलो मस्त. त्यानंतर मग मी इथं माझ्या शॉपच्या इथं थांबले. माझी शॉपच्या इथं जी माझी मैत्रीण आहे तिला बोलवलं. आम्ही इथं चहा पिला, जरा गप्पा मारले आणि मग तिला म्हणलं की चला आता निघू आम्ही. आणि हे पण चहा पिला. ह्यांनी मला इथं सोडवलं, ते गेले त्यांच्या कामाने. काही माझ्यामुळं पूर्ण त्यांची कामं आज रखडली. त्यांना त्यांच्या साईडवर जायचं होतं, सगळी कामं राहिली. मग मी रिक्षाने आले. इथं मी भाजी घेतली आणि मग निघाले घरी म्हणजे दुकानापासून थोडंसं आतमध्ये माझं घर, एक 5 मिनटं चालत जावं लागतं. मग मी आले बिल्डिंगखाली. आल्यानंतर मग माझी बबूची मजा बघा. बबू माझी इतकी वाट बघत होती काय की आज मी घरी असते, आणि मग गेला माझी बबडा. असला आनंद तिला झाला आहे की विचारायलाच नको. मम्मा आली, मम्मानी काय आणलं सगळं चेक केलं. मग मी वरदला म्हणलं काय वरद, तू काय आवरलं का नाही, मला तर सगळं पसारा तसंच दिसतो आहे. आणि खरंच त्यांनी काहीच आवरलं नव्हतं. मी जसं सोडून गेले होते तसं सगळं पडलं होतं. इथं आमचे बाबा. मग बघू वाट बघत होती की मम्मी आता आली तर काहीतरी खायला देणार. यांना दोघांना भूक लागली होती.